खरोखरच पालघर जिल्ह्याचं जे मान उंचावणारी जी बातमी मी काल केली होती आणि आज मी प्रत्यक्ष त्या शाळेत आलेली आहे। मी आज 10 या शाळेमध्ये जिल्हा परिषद 10 शाळेमध्ये आहे आणि ह्या शाळेतील मुलांनी जी कामगिरी केलेली आहे खरोखरच कौतुकास्पद आहे। आणि आज जी मुलं पुण्यामध्ये जाऊन राज्यस्तरीय रंगोत्सव जो कार्यक्रम होता 2023-2024चा त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय जी कामगिरी केलेली आहे, कोणतं नाट्य त्यांनी केलेलं होतं त्यांच्याशी आपण ती मुलं आज आपल्या बरोबर आहे आणि त्यांना त्या मुलांना ज्या शिक्षकांनी घडवलेलं आहे ते शिक्षिका सुद्धा आपल्या बरोबर आहे। त्यांच्याशीच आपण आज बातचीत करणार आहोत की खरोखर त्यांनी पुण्यामध्ये जाऊन नेमकं असं काय केलेलं आहे। काय बोलणार, काय नाव तुझं आणि पुण्यामध्ये जाऊन तुम्ही कोणतं नाट्य सादर केलेलं आणि कसं वाटलं? माझे नाव तुषार अजय पाडेकर, मी आता 8वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 10 मराठी, केंद्र नांदगाव तर्फे मनोर, जिल्हा पालघर। आम्ही प्रवास होता तुमचा? आमचा प्रवास खूप छान होता। आम्ही 11:30ची बस पकडून पुण्याला निघालो। किती तारखेला? 17 मार्च रोजी आम्ही निघालो। 18 मार्चला आमचं प्रदर्शन होतं। आम्ही सकाळी 7 वाजता पुणे फिरायला निघालो। तिथे आम्ही दगडूशेठ हे मंदिर दर्शन घेतलं आणि मग आम्ही 10-10:30 वाजेपर्यंत प्रदर्शनाला आलो। तिथे आमचा नंबर 5वा होता प्रदर्शनाचा। तिथे खूप जिल्ह्यांमधली मुलं आली होती ते आणि त्या छोट्या मुलांनी जे प्रदर्शन दाखवलं ते आम्हाला खूप सुंदर वाटलं। आमच्या सुद्धा त्यांनी आमच्यापेक्षा चांगलं दाखवलं। हा तुझा मोठेपणा आहे। आणि तुमचं सादरीकरण कसं होतं, कोणत्या विषयावर होतं? आमचं सादरीकरण धडा 12वा इयत्ता 8वी विज्ञान आमला आणि आमलारीवर होतं। आमला आणि आमलारी आपण तो धडा एखाद्या नाटकामार्फत कसं शिकून आणि त्या नाटिकामार्फत आपल्याला खूप सुंदर शिकायला भेटेल। अच्छा, म्हणजे त्या आमला आणि आमलारी हा नाट्याचा उद्देश काय होता नेमकं? लोकांना म्हणजे ह्याच्यातून काय बोध तुम्ही दिला? म्हणजे जे आंबट पदार्थ असतात त्यांना आम्ल म्हणतात आणि चवीला कडवट तुरट असे असतात त्यांना आमलारी म्हणतात। आणि जर आपल्या शरीरात आम्लाचं प्रमाण जास्त वाढलं तर आपल्याला औषधांमार्फत आमलारी दिलं जातं। अच्छा, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? नाही ना। अच्छा, तुला कसं वाटलं तिथे जाऊन? प्रत्यक्ष तुम्ही ते प्रदर्शन केलं, सादरीकरण केलं, मनामध्ये कसं वाटत होतं, काय वाटत होतं, किती आनंद होता? माझ्या मनात तर खूप आनंद होता, कारण की पहिल्यांदा मी राज्यस्तरावर गेलो होतो आणि तो आनंद म्हणजे खूपच सांगता येत नाही। अच्छा, किती वर्षाचा आहे तू? मी आता 14 वर्षाचा आहे। 14 वर्षाचा आहे। दुसरी पण मुलं इथे आहे, मुली आहे, काय बोलणार? कसं वाटलं तुला तिथे जाऊन? आणि तू एवढं चांगलं, तुमच्या शाळेच्या शिक्षकांनी तुम्हाला खूप सहकार्य केलं असेल। किती दिवस तुम्ही हे म्हणजे ह्याचं प्रशिक्षण घेतलं होतं? 3 दिवस 3 दिवस घेतलं होतं। मला खूप छान वाटलं तिकडे जाऊन। मी पहिल्यांदा राज्यस्तरावर गेली होती। अच्छा, काय नाव तुझं? अश्विनी बाबला भुयाल, शाळेचे नाव जीपशाला 10 मराठी, इयत्ता 7वी, तालुका जिल्हा पालघर, केंद्र नांदगाव तर्फे मनोर। अच्छा, तू काय बोलणार? तुझं नाव काय आणि कसं वाटलं तुला? कसा अनुभव आला तिथे जाऊन? आणि एवढ्या लोकांच्या समोर प्रदर्शन करणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये। कसं वाटलं? मनामध्ये भीती होती? नाही, मला खूप छान वाटलं तिथे जाऊन आणि सगळे मुलांना बघून आश्चर्य वाटलं। तिथे स्टेजवर गेले आणि माझ्या मनात खूप आश्चर्य होतं। स्टेजवर गेले, मला काहीच भीती नाही वाटली। अच्छा, प्रदर्शनावेळी म्हणजे कसं म्हणजे तुम्ही काय काय केलं, सादरीकरण कसं केलं ते थोडक्यात सांगू शकते का? मी मुलगी होती, दुसरे मुले आमला आणि आमलारी होती, आई वडील होते आणि मी त्यांच्यासोबत बोलले। अच्छा, काय तुझं डायलॉग काय होता, काय तू बोलली होती? अरे मी आज चिंचा आणल्या आहेत, कोण कोण खाणार आहे? दुसरं, अहो आई बाबा असं नसतं, देवी कुणावरही रागवत नाही, ही तर अंधश्रद्धा आहे। अहो बाबा तुम्ही या काल कपड्याला हळद पुसली आणि आईनं आज हाच कपडा धुवायला घेतला। आईनं जसा हा कपड्याला साबण लावला तसा त्या कपड्याचा रंग लाल झाला, त्यामागचं कारण वैज्ञानिक कारण आहे। अच्छा, असं तुझं होतं डायलॉग। ओके, तू काय बोलणार? तुझं काय भूमिका होती आणि तू कसं ती निभावली आहे, काय बोलणार ह्याबद्दल? मी खूप छान निभावली। काय नाव तुझं? अंजली रवींद्र भोपी।
मैं आमलारी होती। अच्छा, क्या नाम है आपका बेटा? कुछ अकबर खान, स्कूल का नाम जिला परिषद शाळा 10 मराठी, इयत्ता 8वी। कैसा लगा? तिकडे जाऊन मला खूपच छान वाटलं, हिंदी मराठी कारण की मी पहिल्यांदाच राज्यस्तरीयवर गेलेली। अच्छा अच्छा, बोल बोल मराठी बोल, चल काय नाही। मी नाटकात 2-3च वाक्य घेतलेले, जास्त नव्हते माझे वाक्य। शिक्षक होते आणि त्यांनी तुम्हाला जे घडवलं आणि त्यामुळे आज तुम्ही पुणे ह्या ठिकाणी जाऊ शकले, शिक्षकांबद्दल काय बोलणार? शिक्षकांचं तर मी खूपच आभार मानणार, कारण की ते एवढे पुढे आम्हाला घेऊन गेले। काय सांगणार, एवढ्या कमी वयात तू पुण्यासारख्या शहरात गेला आणि एवढं चांगलं सादरीकरण केलं, तुझं नाटकाचं नाव काय होतं आणि तुझी काय भूमिका होती? आमच्या नाटकाचं नाव आमलं व आमलारी होतं। पहिल्यांदा मला तिथे जाताना खूप भीती वाटली होती की तिथे जाऊन काय ते विसरेल, जर आम्हाला शब्द विसरेल तर काय होईल त्याचे। आम्हाला वाटलं की तिथे आम्हाला गेल्या आमच्याहूनही मोठे मुले असतील, आमच्याहूनही छान काय काय बोलणार असं वाटलं होतं। पण तिथे एकदा गेलो तेव्हा माहीत पडलं की तिथे आमचीच एक शाळा मोठी होती आणि सगळी 1ली ते 4थी इथूनच होती। अच्छा, तुझं काय सादरीकरण होतं? माझं हे होतं, एकत्र ग्रुप होता, ग्रुप तुझं काय होतं का ना? किती छान लागते ना आंबट चिंच, हे माझं पहिलं वाक्य होतं। अच्छा, मग कुछ ह्याचं वाक्य होतं, लंगड्या मुलाची भूमिका मी घेतली होती मॅडम मला। अच्छा अच्छा, छान वाटलं। पुढे काय आता, म्हणजे पुढे अजूनही खूप काय शाळेसाठी करायची इच्छा आहे? हो। काय सांगणार तुझं नाव काय आणि वय किती? माझं नाव अरहान मुस्तकीम खाटिक, माझे वय आहे 14 वर्ष। माझ्या शाळेचे नाव जीवशाळा 10 मराठी, मी आता 8वी शिकत आहे। तुझ्या ह्या 10 शाळेचं नाव आज तुमच्या ग्रुपने, तुमच्या शाळेने उंचावलं आहे आणि प्रत्यक्ष तुमचं सर्वत्र कौतुक होत आहे। काय वाटतं तुला? किती आनंद होतोय? मला फार आनंद होत आहे। मी एवढ्या राज्य स्तरावर गेलो तर खूप आनंद होत आहे मला। अच्छा, घरी पण तुझे खूप आनंद असतील, पालक वगैरे तुझे? हो, माझे खूप आनंद होत आहे, हे कौतुक होत आहे। अच्छा, एडिटर म्हणून तुला आता मॅडमनी ओळख दिली तुझी, एडिटर म्हणून तू आहे आणि तुझं काय रोल होतं आणि तुझे कसं सादरीकरण होतं आणि काय बोलणार तू, कसं वाटलं तुला? कारण की पुण्यासारख्या शहरात जाणं आणि एवढं मोठं सगळ्यांसमोर सादरीकरण करणं नाटकचं, कसं वाटलं? मी विद्यार्थी म्हणून होतो आणि मला खूप छान वाटलं तिकडे जाऊन, खूप चांगलं वाटलं। आणि एडिटिंग वगैरे तू कसं करतो, कसं काय शिकला तू, त्याबद्दल काय बोलणार? मी यूट्यूबमधून शिकलो एडिटिंग। मी फार पहिलेच एडिटिंग करतो आणि मला खूप आवडतं एडिटिंग करायला खूप आवडते। मग काय इच्छा आहे पुढे अजून काय व्हायची? हो। किती वर्षाचा आहे तू? मी 13 वर्षाचा। 13 वर्षाचा, ओके। नमस्कार, माझे नाव जया सर्जेराव सुतार, पदवीधर शिक्षिका, जीवशाळा 10 मराठी, तालुका जिल्हा पालघर, राज्य महाराष्ट्र। आमच्या शाळेमध्ये इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये विज्ञान हा घटक शिकवताना, विज्ञान हा विषय कसा आहे याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावं लागतं, मग थोडंसं त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धत पण वापरावी लागते। पण याच्यामध्ये मी थोड्या आणखीन जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आताच रंगमंच हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मला असं जाणवलं की आपण याच्यामध्ये नाट्यीकरण घेतलं तर हे मुलांच्या छानपैकी लक्षात राहू शकतं। म्हणून मनोरंजनात्मक विज्ञान या शीर्षकाखाली, मनोरंजनात्मक विज्ञान या शीर्षकाखाली आमच्या शाळेतील मुलं, इयत्ता 8वी मधली मुलं तुमच्या समोर आमलारी या घटकावरती एक नाटिका सादर करीत आहेत। शाळेमध्ये दुपारच्या सुट्टीत मुले चिंचा खातात त्यावेळेचा प्रसंग। किती छान लागते ना आंबट चिंच? हो, मला तर खूप आवडते, सर्वांनाच आंबट चिंच खूप आवडते। हो, काल आपल्याला शिकवले ना आंबट पदार्थांना आमला असे म्हणतात। हो, पण चवीला कडवट तुरवट, हाताला गुळगुळीत, ह्यालाच आमलारी असं म्हणतात। हा बघ, मी खायचा सोडा आणला। मी आहे आंबट, चवीला मी आंबट। मी आहे आमलारी, चवीला मी कडवट। मी लिंबू, चिंच, कैरी, संत्री, दही, व्हिनेगर, टोमॅटो हे माझे स्त्रोत। अरे मी पण खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा हे माझे स्त्रोत।
माझ्या रेणूत हायड्रोजन आयर्न मुख्य घटक H+ आहे. माझ्या रेणूत OH- म्हणजे हायड्रॉक्साईड ऑइल. माझ्याकडे निळा लिटिमस तांबडा होतो. माझ्याकडे तांबडा लिटमस निळा होतो. माझे उपयोग रासायनिक खतात, तेलाच्या शुद्धीकरणात, औषध द्रव्ये, रंग तयार करण्यात, बॅटरीमध्ये, विरल सल्फ्युरिक आम्ल, पांढरा. मी कपडे धुण्याच्या साबणामध्ये, अंघोळीच्या साबणामध्ये, शॅम्पूमध्ये, चुना, खते, रंग सफेदी करण्यासाठी, आम्लविरोधक औषध तयार करण्यासाठी वापरतात. तुला माहित आहे ना, मानवाच्या जठरात हायड्रोक्साईड आम्ल असते, त्यामुळे अन्नपचन सुलभ होते. मात्र माझे प्रमाण जास्त वाढले तर आम्लधर्मी औषधे दिली जातात. म्हणजेच आम्लाचे प्रमाण जास्त वाढले तर आम्लधर्मी औषधे वापरून उदासीनीकरण केले जाते. धन्यवाद. या पद्धतीने आपण जर नाट्यीकरणाच्या रूपामध्ये आम्ल आम्लारी सारखे असे विविध घटक जर का घेतले, वनस्पतीचे अवयव आहेत, अशा पद्धतीने जर का आपण विज्ञान शिकवलं तर नक्कीच मुलांना याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.